नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा आणि विधानसभेचं अधिवेशन हे आता आपण पाहिलं असेल. शेवटचा दिवस होता, त्या दिवशी या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणूक पण पार पडली. पण त्याच्या अगोदर आपण विधानसभेमध्ये काही घोषणा किंवा उपमुख्यमंत्र्यांनी किंवा अजित पवारांनी जे काही वित्तमंत्री यांनी पण आपण केलेल्या पाहिल्या. मग मध्य प्रदेशाच्याच धर्तीवर एक लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही एक योजना आणली आणि वीज बिल शेतकऱ्यांचं माफ केलं. ह्या योजना या तळापर्यंत खरं तर पोहोचण्याची गरज आहे आणि याच्यामध्ये अतिशय चांगली योजना ही लाडकी बहीण योजना. गोरगरिबांच्या महिलांना, भगिनींना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा राजकारण आपण मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहतोय. खरं तर यामध्ये भगिनींच्या बाबतीत राजकारण होण्याचं काही कारण नव्हतं, तरी पण विरोधी असलेले पक्ष यांच्या पोटात आता वायगाळा येतोय, यांच्या पोटात आता दुखतंय. हे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये सांगितलंय की आम्ही जे काही तळागाळात काम करतोय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली किंवा शेती कृषी पंपासाठी जी काही मोफत वीज किंवा बिल माफ केले, यामुळं शरद पवारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली का अशा प्रकारच्या मोफत योजना दिल्या तर लोक मोटर बंद करतील का, आमकच करतील का. हा सगळा विषय आपला सांगून झालाय. खरं तर लाडकी बहीण योजना ही अतिशय चांगली योजना आहे. त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही कागदपत्र हे सगळ्या गोष्टी थोड्याफार अडचणीच्या लोकांना वाटत होत्या, पण अगदी मुख्यमंत्र्यांनी आणि या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही जाचकाठी ठेवल्या नाही. अगदी तुमचं आधार कार्ड आणि राशन कार्ड, बाकी एक छोटासा फॉर्म भरायचा आहे आणि हमीपत्र द्यायचे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, इतक्यावर या सगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्या आहे. एका क्लिकमध्ये घरात बसून सुद्धा आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. इतकी सोपी गोष्ट केलेली आहे आणि याचा जुलैपासूनच प्रारंभ होणार आहे. जुलै आणि ऑगस्टचे पैसे हे 2 हप्ते 15 ऑगस्टला 3000 रुपये प्राप्त होणारे प्रत्येक महिलेला. अशा प्रकारची अगदी तळागाळात पोचली पाहिजे अशी ही योजना आहे. आता ती सरकारने दिली आहे. महाविकास आघाडीला तर खरं तर 2.5 वर्षामध्ये अनेक गोष्टी करता आल्या असत्या, त्या त्यांनी केल्या नाही. शेतकऱ्यांचं वीज बिल पण माफ केलं नाही, महिलांना काय दिलं नाही किंवा युवकांना कुठला रोजगार दिला नाही. खरं तर मुख्यमंत्र्यांनी काल पण एक घोषणा केली की आम्ही जे काही सुशिक्षित बेरोजगार आहे, जे काही डिप्लोमा होल्डर आहे किंवा जे काही इंजिनिअरिंग वगैरे झालेले, जे काही ज्यांना नोकऱ्या नाही, अशा लोकांना सुद्धा 10,000 रुपये महिन्याचं हे त्यांना मदत करणार आहे. अशा पद्धतीच्या काही योजना सुद्धा महाराष्ट्र सरकारने आपण आणताना पाहिल्या आहे. पण यावर सुप्रिया सुळेंनी मिश्किलपणे, खरं तर सुप्रिया सुळेंनी या लाडक्या बहीण योजनेचं स्वागत करायला पाहिजे होतं, पण तसं काही वाटलं नाही. मिश्किलपणे काय म्हणतात बघा. लाडकी बहीण योजना खरं तर मी स्वतःच माहिती घेतली आहे. काल संध्याकाळीच 1,500 रुपयामध्ये किती राशन येतं हे त्याचा सगळा मी अभ्यास केलाय की त्या स्कीम मधून काल संध्याकाळी बसून आम्ही मुळशीमध्येच होतो. माझे मुळशीचे अध्यक्ष आत्ताच वरती MSCBच्या कामासाठी गेले की 1,500 रुपये यांनी केले. त्याचं मी स्वागत करते. एखादी चांगली स्कीम सरकार आणत असेल तर ती चांगली गोष्ट, पण 1,500 रुपयामध्ये एवढी आज महागाई आहे, 1,500 रुपयामध्ये आमच्या या महिला भगिनींना खरंच किती रिलीफ मिळणार आहे याचाही विचार केला पाहिजे. इन्फ्लेशन, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. खासदार सुप्रिया सुळे स्वतः महिला आहे. महिलांच्या भगिनींच्या बाबतीत त्यांनी अशा पद्धतीनं खोचक काही बोलायला नकोय. कोणाच्याही गरिबांच्या महिलांना 4 पैसे पदरात आल्यावर त्यांचा थोडाफार तरी फायदा होतो
आपल्याला जरी कोणाला काही देता आलं नाही तरी पण दुसऱ्याने कोणाला तरी काहीतरी दिलंय याचं समाधान आपण व्यक्त केलं पाहिजे। आणि उलट आपण आव्हान केलं पाहिजे की यामध्ये ही योजना आहे, सरकारी योजना आहे, मुख्यमंत्र्यांची योजना आहे, सरकार पैसे देते, कोणी काही खाजगी कोणी खिशातून पैसे देत नाही। विरोधकांचे ज्यांनी महायुतीला मतं दिली नाही दिले त्यांना पण या योजनेचा लाभ होणार आहे, प्रत्येक जाती धर्मातील लोकांना याचा लाभ होणार आहे। त्याच्यामुळे अशा योजनांच्या बाबतीत आव्हान करण्यापेक्षा मिश्किलपणे टोले मारण्याचं काम करतात लोक। आणि काही लोकांनी तर अक्षरशः विरोधकांनी स्वतःचे बॅनर छापूनच कार्यक्रम केलेला आहे। पण यामध्ये काही शंका उपस्थित केल्या काही आमदारांनी की जे भारतीय जनता पार्टीचे घाटकोपरचे आमदार आहे राम कदम यांचं असं म्हणणं आहे की काही आमदार काही महिलांचे भगिनींचे चुकीचे फॉर्म भरून राहिलेत आणि त्यांना मिसगाईड करतात ते। काही महिलांना पैसे मिळू नये आणि पैसे मिळाले नाही म्हणून त्या महिलांनी महायुतीच्या या सरकारला विरोध करावा, उद्या शिव्या द्याव्या, शाप द्यावे की आम्हाला पैसे मिळाले नाही, यांना पैसे मिळाले नाही। अशा पद्धतीचे जे विरोधी आमदार काही काम करतात ते यावर राम कदम काय म्हणतात ते बघा। लाडकी बहीणचं बोललात ना, एक मिनिट थांबा नाना, आपण लाडकी बहीणचं बोललात नाना, वस्तुस्थिती काय हो? वस्तुस्थिती माझ्या घाटकोपरची सांगतो। एका घरामध्ये 3 बहिणी आहेत, त्यांना दर महिन्याला 7,500 रुपये मिळणार आहेत। तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात। काय भरतात चुकीचा फॉर्म? उभाटावाले चुकीचा फॉर्म भरतात, शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात। याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे 15 ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील, तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बोंबलत बसायचंय। याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरताय। काय चुकीचा फॉर्म भरताय? तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी घासते, तिला पैसे मिळतात, बघवत नाही तुम्हाला चांगल्या योजनेत राजकारण करायचंय। अरे त्या गरीबाला मिळू द्या पैसे, झोपडपट्टीत राहणारी बाई तिला पैसे मिळत असतील, काय जातं तुमचं? मुंबईतला नाही देशातला सगळ्यात मोठा रक्षाबंधन माझ्या मतदारसंघात होतो। हजारो बहिणी मला राखी बांधतात, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव आहे। मी माहिती माझ्या मतदारसंघातली सांगितली, तिथे माझ्या लाडकी बहीणमध्ये एका घराला भांडी घासणाऱ्या माझ्या बहिणीला 6,000 रुपये मिळत असतील। त्यांच्या पोटात का दुखतं, का चुकीचा फॉर्म भरतात? हा माझा सवाल आहे। यांना राजकारण करायचं तर असं राजकारण करावं। अरे निवडणुका येतील आणि जातील, सत्यात कोण येईल ते परमेश्वर ठरवेल, पण तुम्ही त्या गोरगरीब लोकांना, त्या बहिणींना मिळणारे पैसे अशा पद्धतीने तुम्ही जर राजकारण करत असाल तर परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही, लक्षात ठेवा। अशा प्रकारचं राजकारण तुम्हाला करणार नाही। त्या बहिणींना पैसे मिळतात, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सरकार त्यांना पैसे देत आहे। काय तुम्हाला अडचण आहे? काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? काय तुम्ही चुकीचे फॉर्म भरताय? काय तुम्ही त्याला गैरसमज पसरवताय? काय तुम्ही त्या लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरवताय? तुम्हाला अधिकार नाही नाना, तुम्हाला अधिकार नाही। तुम्ही माहिती घ्या, पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना फसली पाहिजे, हा तुमचा प्रयत्न आहे आणि हा दुर्दैवी प्रयत्न आहे। तेव्हा आपलं तर स्पष्ट मत आहे, राज्य सरकारने कुठली योजना आणली ती सगळ्या महिलांसाठी असते, सगळ्या जाती धर्मांच्या लोकांसाठी असते। मग या पक्षाचा आहे की त्या पक्षाचा आहे त्याच्यावर काय कुठला शिक्का नसतो। पण मग कोणाचे तरी चुकीचे फॉर्म भरायचे, कुठल्या तरी महिलेला एखाद्या लाभापासून वंचित ठेवायचं आणि कोणाच्या तरी अन्नामध्ये माती कालवायचं काम करायचं, हा धंदा अतिशय नालायक आहे। आणि असे कोणी जर अशा प्रकारचं जर काम करत असेल तर अक्षरशः लोकांनी त्यांचं थोबाड चपलेने जोडलं पाहिजे। कारण कोणाच्या तरी गोरगरिबांच्या महिलांच्या ताटामध्ये तुम्ही माती ओतणार आहे, त्या महिलेला 1,500 रुपये सरकार जर देत असेल तर तुमच्या पोटामध्ये दुखण्याचं काय कारण आहे? तुम्ही लाखे सावकार असाल पण गोरगरीब महिला रात्रंदिवस 5-50 रुपयासाठी ती झगडत असते, कधीतरी तिला 50 रुपये कधीतरी पाहायला मिळत नाही। आणि सरकार जर त्या माध्यमातून गोरगरिबांच्या महिलांना जर 4 रुपये त्यांच्या गाठीला बांधण्यासाठी देत असेल तर अशा नालायक प्रवृत्तीच्या लोकांना हे खोटे फॉर्म भरण्याचा काय अधिकार आहे? खरं तर अशा लोकांवर फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल झाले पाहिजे, कारण मिसगाईड करणं हा सुद्धा एक कायदेशीर गुन्हा आहे।
चांगल्या योजना तुम्हाला खाली तळागाळापर्यंत पोहोचवायच्या नाही आणि फक्त तुम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचंय आणि लोकांना सांगायचं की ही योजना कशी फसवी आहे. सरकार आता महाविकास आघाडीचं येणार आहे आणि हे तर पैसे देणारच नाही, हे 1-2 हप्ता देतील, दुनिया करतील. अरे बाबांनो, एखादा विधिमंडळामध्ये कायदा झाला तर त्या कायद्याची अंमलबजावणी करावी लागते. उद्या महायुतीचे सरकार असेल नसेल, उद्या महाविकास आघाडीचे सरकार आलं तरी महाविकास आघाडीच्या सरकारला सुद्धा या महिलांना दरमहा 1500 रुपये द्यावा लागणार आहे. आणि याची जी भीती या लोकांना आहे की आपण पैसे उद्या कुठून आणायचे, कारण आपलं तर इंजिन एकच समजा राहील. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर यांची अवस्था वाईट होईल. कारण शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले, लाडकी बहीण योजना आहे, आता या बेरोजगार सुशिक्षित रोजगार पोरांना सुद्धा 10,000 रुपये दर महिन्याला द्यायचे. आता यांच्याबरोबर केंद्र सरकार आहे, महाविकास आघाडी बरोबर कोण आहे? मग आपण पैसे कुठून द्यायचे, आपण पैसे कुठून आणायचे? जर केंद्र सरकारने आपल्याला पाहिजे तशी जर मदत केली नाही, आपल्या विचाराचं केंद्र सरकारने, यामुळं आपण मिसगाईड करा, लोकांना फसवा, बनवा, त्यांच्या अन्नात माती कालवा, अशा प्रकारचं नालायक काम सुद्धा काही लोक आपण करताना पाहिले. स्वतःचे बॅनर लावायचे, वेगवेगळ्या प्रकारचे फोटो लावायचे, काय नाही, फक्त बनवायचं. अशा लोकांकडं महिलांनी सुद्धा फॉर्म भरायला जाऊ नये. आपला एखादा मुलगा असेल, घरचा जवळचा कोणी नातेवाईक असेल, त्याच्याकडून फॉर्म भरून घ्यावे. अशा प्रकारच्या राजकारण्यांकडून जाऊन फॉर्म भरून आपल्या 1500 रुपयाची फसवणूक कोणी करून घेऊ नये, या मताचा तर मी आहे. कारण गोरगरिबांच्या महिलांना कधीतरी लाभ होत असतो आणि त्याच्यामध्ये कोणीतरी माती कालवण्याचं काम करत असतं. हे टाळण्यासाठी घरच्या घरीच तुम्हाला फॉर्म भरता येईल. आपल्याकडं पण प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी अँड्रॉइड मोबाईल वापरत असतं. या सगळ्या सुविधा आहे. आता सगळ्या गोष्टी छोटे छोटे मुलं सुद्धा 5वी-6वीचे मुलं सुद्धा अँड्रॉइड मोबाईल चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. त्यांना सुद्धा याची सगळी कल्पना आहे. यामुळं कोणीतरी तुम्हाला फसवेल, कोणीतरी तुम्हाला मिसलीड करेल, कोणीतरी तुमचा फॉर्म चुकीचा भरेल आणि त्याच्यामुळं आपण 1500 रुपये जे काही मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेतून आपल्याला देऊ केले त्याच्यापासून आपण वंचित राहाल. त्याच्यामुळं राजकारण्यांच्या आणि ह्या बदमाश लोकांच्या अजिबात नादी न लागता घरीच फॉर्म भरा आणि त्याचे काही पेपर्स असतील त्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करा. पण ह्या राजकारण्यांकडून तुम्ही आपली फसवणूक करून घेऊ नका. एवढीच एक कळकळींची सगळ्या बहिणींना, मातांना, भगिनींना असेल. बाकी तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.